नमस्कार, मी विनीत मोरे. आपला माणूस व्हीएम यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत. नवीन विषय, नवीन संकल्पना आणि नवीन ठिकाण. तर आपण आज आलेलो आहोत, आपल्यासोबत आहेत सर उदय कुमार शिरूरकर सर, ज्यांच्यावर आता थांबायचं नाही. हा पिक्चरची स्टोरी आहे, इन्स्पायर स्टोरी आहे, पण त्यांना हे सुचलं कसं, पिक्चरचे अनुभव काय, किंवा ही स्टोरी करावीशी त्यांना देखील का वाटली, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपला माणूस नमस्कार, या यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर माझा पहिला प्रश्न आहे की तुम्ही तिकडे जॉईन कसे झाले? मी 1986 साली महापालिकेमध्ये सब इंजिनियरच्या पोस्टवरती जॉईन झालो होतो. आणि मला जे डिपार्टमेंट मिळालं होतं ते माझ्या शिक्षणाच्या फील्डपासून खूपच वेगळं होतं. कारण माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये मी BE केलेलं आहे आणि माझं जे मला कार्यक्षेत्र मिळालं ते संपूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंगचं होतं. आणि ज्या महापालिकेच्या अखत्यारीत मोठमोठ्या ड्रेनेजच्या लाईन्स ज्या इंग्रजांपासून टाकल्या गेलेल्या आहेत त्याचं ऑपरेशन अँड मेंटेनन्स हे माझ्याकडे होतं. आणि हे काम फक्त आणि फक्त रात्रपाळीत चालायचं. त्यामुळे मी त्या डिपार्टमेंटमध्ये जॉईन करण्याच्या आधी जवळजवळ 26 वर्ष सतत रात्रपाळीमध्ये आमचे कामगार काम करत होते. आणि त्यामुळे एक वेगळ्या परिस्थितीच्या म्हणजे मला तोंड द्यावं लागत होतं की एक तर ॲब्सेंटिझम असायचं, दुसरं दारू पिणारे लोक होते, मारामाऱ्या असायच्या. आणि माझं जे डिपार्टमेंट होतं जे डी वॉर्डमध्ये होतं अशा ठिकाणी होतं की तिथे बाजूला सगळे अनैतिक धंदे चालायच्या. त्यामुळे त्यांना कंट्रोल करणं, रात्री कामावरून गायब होण्यापासून रोखणं, हे असे वेगळे वेगळे विचित्र प्रॉब्लेम्स होते. त्यामुळे माझा बराचसा वेळ आठवड्यातला एक आज ह्या पोलीस स्टेशनला किंवा उद्या त्या पोलीस स्टेशनला किंवा अजून काही गोंधळ असेल त्याच्यामध्ये जायचा. आणि सर्वात महत्त्वाचं ते काम होतं, कामाचं स्वरूप होतं ते खूप खूप डेंजरस होतं. माझी माणसं जवळजवळ 3-3 तास 30 फूट 40 फूट रस्त्याच्या लेवलपासून गटारामध्ये उतरलेली असायची. तिथे फक्त आणि फक्त अंधार असायचा, श्वास घ्यायला हवा नसायची आणि पॉयझनस गॅसेसचं कधी ट्रॅपमधून बाहेर पडेल आणि कधी माझ्या माणसाला अफेक्ट करेल याची गॅरंटी नसायची. तर बऱ्याचशा प्रिकॉशन्स घेऊन ही कामं करायला लागायची. आणि सततची अशी हेवी कामं असल्यामुळे आमच्या माणसांची कंबरडी मोडली होती, पण नाईलाज होता. आणि त्यामुळे हे काम करणं हे अत्यंत आवश्यक आहे असं दिसून येत होतं. तर मी जॉईन केल्यानंतर मला पहिली गोष्ट सर्वात महत्त्वाची एक करावी लागली ते मला पुन्हा सिव्हिल इंजिनिअरिंगचा पूर्ण अभ्यास करावा लागला. नेमकं सिव्हर लाईन म्हणजे काय, कारण मी मेन्सवेअर म्हणजे आमच्या माहितीनुसार ट्रेलरच्या बाहेर जो मेन्सवेअर लिहिलेला असायचा तोच बोर्ड आम्ही वाचला होता. मेन्सवेअर हा बोर्ड म्हणजे कधी तो विषय कधी आलाच नव्हता वाचनात. आणि त्यामुळे घरापासून निघणाऱ्या पाण्याच्या 4 इंचाचे पाईपपासून ते समुद्रामध्ये आमच्या पाणी सोडणाऱ्या आउटफॉलपर्यंत या संपूर्ण विषयाची माहिती घ्यावी लागली. स्लोप काय असतो, ग्रॅव्हिटी फ्लो काय असतो, पंपिंग स्टेशन काय असतं, पंपिंग स्टेशनला पाणी कसं जातं वगैरे, या सगळ्या गोष्टी अभ्यासाव्या लागल्या. त्या अभ्यासण्यामध्ये 1-2 वर्षे गेली. पण त्याच्यानंतर एक चांगला गोष्ट होती अशी होती की खूपसे अनुभवी लोक तिकडे होते, मुकादम होते काही, ज्यांची आयुष्य पुरं त्या सिस्टीमवरती काम करण्यात गेलं होतं. त्यांच्याकडून खूपसं शिकायला मिळालं. आणि त्यांच्याकडून खूपसं शिकून नंतर मग त्याला थोडा आपल्या इंजिनिअरिंग टच देऊन मग इम्प्रूव्हमेंट्स काय करता येतील याचा विचार करून मग पहिला प्रश्न असा आला की कॉन्टॅक्ट टाईम लोकांचा मला कसा कमी करता येईल. जे मॅन्युअलमध्ये उतरतात, जे 3-3 तास लोक राहतात, 3 तास त्यांचा जो एक्सपोजर त्यांना आहे त्याच्यामुळे ऑक्युपेशनल हेल्थ आजार्स होत आहेत, तर हे सगळं कसं कमी करता येईल. आणि मग एक एक उपाय सुचत गेले. हळूहळू मग मी ते काही लोकांना सेकंड शिफ्टमध्ये आणि काही लोकांना रात्रपाळीमध्ये बोलवायचो. मी सेकंड आणि रात्रपाळी दोन्हीमध्ये जायचो. आणि असं करता करता मी जवळजवळ 14 वर्ष रात्रपाळी केली. पण मी रात्रपाळी करत असताना त्या वर्षानुवर्ष त्या डिपार्टमेंटला खितपत पडलेल्या अनेक जणांना मी त्या स्टेप बाहेर काढला. आणि मला आज सांगायला खूप आनंद वाटतो की आज संपूर्ण डिपार्टमेंट
हे फर्स्ट आणि सेकंड शिफ्टमध्येच काम करतं, रात्रपाळीमध्ये कोणीही काम करत नाही. आणि मग 48-50 वर्षापर्यंत जगणारा माणूस, तो पण रोगाने पिडलेला माणूस, आज पेन्शन घेत आहेत. 58 वर्ष अगदी चांगल्या हेल्थ आरोग्यानुसार पार करतायत आणि पेन्शन घेत आहेत. हे एक मला या निमित्ताने महानगरपालिकेत आल्यानंतर करण्यास मिळालेली एक चांगली संधी होती आणि एक चांगलं हे काम मी करू शकलो, याचा मला खूप आनंद वाटतो. खूप चांगल्या पद्धतीने सरांनी त्यांचा एक्सपिरियन्स आपल्याला सांगितला. तर अजून एक मला प्रश्न विचारायचा सर, की आता ह्या चित्रपटामध्ये तुमची जी भूमिका आहे ती आशुतोष गोवारीकर सरांनी केली, पण हा चित्रपट होणार आहे, ही जी म्हणजे हा जो चित्रपट आहे तुमच्या आयुष्यावर आहे ते होणार ह्याची कल्पना होती का तुम्हाला? चित्रपटासाठी माझ्या मागे धर्मवाल्या नावाचे जे ॲडव्हर्टाइजमेंट फील्डमधले एक खूप प्रसिद्ध व्यक्ती आहेत, त्यांनी मला अप्रोच केलं होतं. पण सुरुवातीपासून मी बॅकबेंचर आहे, मला फेमची काय करण्याची मला वाटत नाही की मी फेमस व्हावं, आणि त्यामुळे मी हे टाळत आलो होतो. कारण कामाने मी जे लोक मला ओळखतात तेवढं मला सफिशियंट आहे, तो फेम मला काय असं वेगळं काय करायचं नव्हतं, आणि त्यामुळे मी त्यांना टाळला होता. पण ह्या स्टोरीमध्ये त्यांना जे दिसलं होतं ते मला दिसलं नव्हतं, आणि त्यामुळे त्यांनी माझा पाठपुरावा केला. त्यांनी मला तयार करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. ते वेळोवेळी मला येऊन भेटत राहिले, आणि त्याच्यानंतर मग 23 मध्ये ते माझ्याकडे आले. ते मला म्हणाले, सर म्हणाले, तुम्ही फक्त तुमच्या लाईफवरती मला पिक्चर करायचा आहे, तर तुमची एक जसं आज आपण बोलतो आहोत तसं तुमची एक जीवनाची एक मला कथानक ऐकायचं आहे. आणि ते मग रेकॉर्ड वगैरे करण्याची त्यांनी परमिशन घेतली. त्यांनी रेकॉर्डिंग केलं. रेकॉर्डिंग करून झाल्यानंतर मग एक 2-4 महिन्यानंतर ते माझ्याकडे आले, अलॉंग विथ स्टोरी रायटर वगैरे ना घेऊन आले, आणि त्यांनी सांगितलं की उत्कृष्ट कथानक तयार झालेलं आहे, आम्ही तुम्हाला ते ऐकवायला आलेलो आहोत. ॲज युजल मी ते ऐकण्यास त्यांना काय हे नाही, अनुमोदन नाही दिलं. त्यांना मी काय इंटरेस्ट दाखवला नाही. पण म्हणाले, सर आम्ही आता चित्रपट बनवायला घेतो आहोत, तुमच्या NOCची गरज आहे, म्हणजे जे डॉक्युमेंट्स असतील ते पाठवून द्या, मी तुम्हाला लगेच मी तातडीने त्यांचे आले तसे पेपर त्याला दिले, आणि चित्रपट बनवण्याची जे प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर मग त्यांनी मला मुहूर्ताला क्लॅप देण्यासाठी सांगितलं की या दिवशी आम्ही मुहूर्त करतो आहोत, तुम्ही काही प्रोग्राम ठेवू नका. क्लॅप देण्याच्या कार्यक्रमाच्या वेळेला मला कळलं की महापालिका आयुक्तांना इन्व्हाइट केलेलं आहे. मी त्यांना सांगितलं की बाबा महापालिका आयुक्तांच्या हस्ते आपण क्लॅप देऊ आणि मुहूर्त पार पाडून घेऊ. त्यावेळेला मग माझी ॲक्च्युली आशुतोष गोवारीकरांशी भेट झाली, आणि ते सर्वजण माझी जी मी रेकॉर्ड केलेली जी स्टोरी होती ती या सगळ्यांनी ऐकली होती. त्यामुळे सगळे खूप इम्प्रेस्ड होते, आणि मला ते थोडं कौतुक, मला ते अशी सवय नसल्यामुळे मला थोडं अडचणीचं वाटत होतं. पण माझा जो ज्या वागणं होतं त्याला त्यांनी मुरड घालायला लावली. ते माझा हात पकडून मला त्यांनी सगळीकडे वावरवलं, आणि महापालिका आयुक्तांना पण माझी ओळख करून दिली, आणि त्यांनी सांगितलं यांच्या आयुष्यावरती हा पिक्चर बनतोय. आणि आयुक्तांना पण जरा आश्चर्य वाटलं की एखाद्या अधिकाऱ्यावर असा पिक्चर बनतो. तर त्यांनी विचारलं असं नेमकं यांनी केलं काय. तर गोवारीकर साहेब म्हणाले की साहेब एक असेल तर आम्ही सांगू, यांच्या आयुष्यावरती आम्ही 100 पिक्चर बनवू शकतो, असं गोवारीकरांनी आमच्या गगराणी साहेबांना सांगितलं. तर त्यानंतर मग हा पिक्चरची सुरुवात झाली, आणि मला वारंवार शिवराज वायचळ जे आमचे रायटर डायरेक्टर आहेत ते मला वारंवार सांगत होते की साहेब चित्रपट खूपच चांगला बनतोय, खूपच चांगला आम्ही सीन्स करतो आहोत. त्यांनी काही सीन्स मला सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी ॲक्च्युली जास्त इंटरेस्टने ते काय ऐकलं नाही. आणि त्यानंतर चित्रपट पूर्ण झाल्यानंतर मात्र मग त्यांनी मला स्क्रीनिंगसाठी, स्पेशल स्क्रीनिंगसाठी बोलवलं. पण स्पेशल स्क्रीनिंगच्या दरम्यान तिथे जे उपस्थित होते एवढी प्रतिष्ठित माणसं, फिल्म इंडस्ट्रीतली इतकी मोठी मोठी माणसं तिथे होती. सचिन होते, नंतर महेश कोठारे होते, अजून असे बरेचसे लोक होते. आणि स्क्रीनिंग झाल्यानंतर त्यांनी ज्यावेळेला मला त्यांच्यासमोर इंट्रोड्यूस केलं की ही रिअल स्टोरी यांच्या आयुष्यावरती बेतलेली आहे, आणि हे या चित्रपटाचे रिअल हिरो आहेत,
आणि एक एवढं फक्त सांगायची खोटी होती. मला त्याने इतकं डोक्यावर घेतलं की तो सगळा प्रकार माझ्यासाठी खूप विचित्र होता. म्हणजे विचित्र म्हणण्यापेक्षा अविस्मरणीय होता. आणि असं काहीतरी घडू शकतं हे माझ्या स्वप्नात सुद्धा नव्हतं. आणि मग त्यावेळी मी म्हणालो की ही सगळी धर्मवालियांची किमिया आहे, त्यांचा फॉलोअप आहे. त्यांनी प्रचंड त्यांना ह्या विषयामध्ये गम्य दिसलं होतं. त्यांना या विषयामध्ये एक मोठा चित्रपट दिसला होता आणि तो त्यांनी आता निर्मिती करून तो सत्यात उतरवलेला आहे. आणि जर महेश कोठारे सारखे इतके मातब्बर फिल्म इंडस्ट्रीतली माणसं की हा चित्रपट ऑस्करला पाठवण्याच्या लायकीचा असं बोलतात, त्यावेळेला माझा मात्र अभिमानाने ऊर भरून येतो. खूप चांगल्या पद्धतीने सरांनी सांगितलं की पिक्चरचा अनुभव काय, प्रीमियम मध्ये काय झालं ते आपल्याला सांगितलं. आता आपण एका नवीन गोष्टीकडे वळणार आहोत की ह्या चित्रपटामध्ये जो रोल आहे म्हणजे तो तुम्ही केलाय, तुम्हाला असं का वाटलं की आपण ह्यांना शिक्षित करू शकतो, ह्यांची 10वी पूर्ण करून देऊ शकतो, असं तुम्हाला का वाटलं? माझं काय झालेलं आहे, मी सुरुवातीपासूनच महापालिकेमध्ये येताना एक गोष्ट लक्षात घेऊन आलेलो. म्हणजे मी क्लास 1 ऑफिसर होतो, तो जॉब सोडून मी महापालिका जॉईन केली. आणि महापालिका जॉईन करत असताना एक सेवावृत्ती म्हणून आम्ही आलो, सेवक म्हणून आलो, सेवा करण्यासाठी आलो, नोकर म्हणून आलेलो नाही आहोत. आणि महापालिका ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे. आम्हाला लोकांना चांगल्यातली चांगल्या उत्तम सेवा देण्यासाठी आम्हाला नेमलं जातं. मग हे नेमलं जात असताना मी पाहत होतो की लोक आहेत त्याच अवस्थेमध्ये आला दिवस ढकलत होते, जे मला मान्य नव्हतं. की माणूस प्रगतीपथावर असायला हवा, वाहतं पाणी असायला हवं, डबकं नको. तर पाणी वाहत राहिलं तर ते सगळ्यांसाठी चांगलं असतं, पण डबकं झालं तर त्या पाण्याचं गटार होतं. आणि हे होऊ नये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, म्हणून मी प्रयत्नशील होतो. सर्वप्रथम मी महत्त्वाचं काम केलं की माझ्या गाडीवरती जो रात्रपाळीमध्ये जे माझ्याकडे ड्रायव्हर होते, त्या ड्रायव्हरना मी विचारलं की बाबा तुझं शिक्षण किती? तर त्यांनी मला सांगितलं की 12वी पर्यंत शिकलेलं आहे. मग तू या व्यवसायात कसा? तर म्हणाला नाही, मी रिक्षा चालवत होतो आणि त्या मला संधी मिळाली तर मी या ड्रायव्हर व्यवसायात आलेलो आहे. तर त्याला मग मी कॉलेजला जायला लावलं. त्यांनी BCom पास केलं आणि मग त्या जशा माझ्या ओळखी होत्या त्या ओळखीच्या माध्यमातून त्याला ज्युनियर ऑडिटरच्या पोस्टवरती नेमणूक केली गेली. तो कदाचित पहिला ड्रायव्हर होता जो ड्रायव्हर म्हणजे गॅरेजमधून ड्रायव्हर म्हणून लागला होता आणि एक अधिकारी म्हणून तो पुढे प्रगतीपथावर निघून गेला. आणि एक हे असे म्हणजे त्यानंतर मी बऱ्याच वेळेला अशा बऱ्याच माझ्याकडे ड्रेनेज असिस्टंट जे होते त्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन्स घ्यायला लावली. त्यांना महापालिकेकडून एक दाखला लागतो की महापालिकेत कार्यरत आहेत आणि तुम्हाला त्यांच्या इंजिनिअरिंगच्या डिग्री करण्याबद्दल किंवा डिप्लोमा करण्यासाठी काही ऑब्जेक्शन नाही. मी ते सगळं त्यांना फॉर्मॅलिटीज सगळ्या पूर्ण करण्यासाठी मदत केली आणि त्यांना ॲडमिशन देऊन आज जवळजवळ 12-13 लोक जे माझ्याबरोबर होते ते इंजिनियर्स म्हणून काम करतायत. काही लोक इंजिनियर्स म्हणून रिटायर्ड झालेले आहेत. तर हे सगळं हे सुरूच होतं म्हणजे सगळ्या वर्किंगच्या दरम्यान. तर त्यानंतर मला एक शेवटचे 25 महिने महापालिकेच्या B विभागामध्ये सहाय्यक आयुक्त या पदावरती काम करण्याची संधी मिळाली. इकडे आल्या असताना माझा एक ड्रायव्हर होता जो 10वी नापास होता, म्हणजे माझ्याकडे कॉन्ट्रॅक्च्युअल गाडीवरती होता पूर्वी आणि तो त्यामुळे माझ्या संपर्कात होता. तर त्याला मी मागे लागलो होतो की तू 10वी पास करणं खूप गरजेचं आहे आणि तू 10वी पास करण्यासाठी रात्रशाळेमध्ये ॲडमिशन घे. आणि मी जसा B वॉर्डमध्ये आलो तसा मी डोंगरी नाईट स्कूलमध्ये त्याला ॲडमिशन घेण्यासाठी गेलो स्कूलमध्ये. तर तिथे मला प्रिन्सिपल मनाली पाटणकर भेटल्या. तर त्या म्हणाले सर ॲडमिशनचं ठीक आहे, पण म्हणाले आमची आता शाळेची अशी अवस्था आहे की आमची शाळाच बंद होते आहे. तर म्हटलं काय कारण काय? तर म्हणालेले आमच्याकडे विद्यार्थ्यांची वानवा झाल्यामुळे विद्यार्थी नसल्यामुळे नाईट स्कूल आता बंद होण्याच्या अवस्थेत आहे. तर मॅडमला म्हटलं मॅडम मला 1-2 दिवस द्या, म्हटलं मी याची काहीतरी व्यवस्था करतो. मी लागलीच ऑफिसमध्ये आलो. ऑफिसमध्ये आल्यानंतर मला माझ्या डोक्यामध्ये सतत एक प्रश्न होता की आमच्या आता या विभागामध्ये B वॉर्डमध्ये बरेचसे लोक जे 10वी नापास होते आणि 10वी नापास असल्यामुळे त्यांचं काय झालं होतं, त्यांची प्रगती खुंटलेली होती. कारण क्लास 4 मध्ये लागलेला माणूस जर तो 10वी नापास असेल तर तो क्लास 4 म्हणूनच शेवटपर्यंत रिटायर होतो. आणि क्लास 4 आणि क्लास 3च्या पगारामध्ये खूप तफावत होती. नॉन मॅट्रिक माणसाला पगार खूप कमी मिळत होता. तर ही बाब माझ्या लक्षात होती आणि म्हणून मी दोन्ही गोष्टीचा मेळ घातला
आणि तातडीने ते येऊन काही लोकांना मी कामगारांची लिस्ट काढायला लावली, त्यांना मी पर्सनली बोलवलं, जाऊन त्यांना भेटायला बोलवल्याबरोबर आता एक असिस्टंट कमिशनर आणि क्लास 4 लेबर यांच्या ज्यामध्ये जी दरी आहे ती प्रचंड मोठी दरी आहे. कधी कधी काय त्यांना ते बघणं सुद्धा नशीब नसतं क्लास 4 अधिकाऱ्याला आपल्या असिस्टंट कमिशनरचं तोंड. तर अशा अवस्थेमध्ये मी त्यांना पर्सनली बोलवल्यामुळे सगळेच घाबरले होते, कारण एक तर माझं एक नावाचं एक वेगळा हे होता, या BMC मध्ये स्ट्रिक्ट माणूस आहे, कुणाचं ऐकत नाही आणि स्वतःच निर्णय घेतो आणि लोकांना कामाला लावतो असा लौकिक होता. त्यामुळे ते प्रचंड दडपणाखाली ते माझ्याकडे आले आणि जसं मी त्यांना सांगितलं की त्यांना 10वी पास करायचं आहे, त्यावेळेला तर काही जणांची तर बोबडीच वळली होती. पण साहेबाला उत्तर कसं द्यायचं, नाही कसं म्हणायचं, हा सर्वात मोठा प्रश्न त्यांच्या पुढे होता. पण मी त्यांना समजावून सांगितलं की बाबा हे तुमच्या प्रगतीसाठी आहे, हे जर केलात तर हे असं इतका तुमच्या पगारात फरक पडेल आणि तुमचा बाकीच्या ह्याच्यामध्ये प्रमोशनसाठी सुद्धा ही एक चांगली संधी तुम्हाला उपलब्ध होईल आणि मला वाटतं की या संधीचा तुम्ही फायदा घ्यावा. तर मी 30 जणांना बोलवलं होतं, त्यापैकी 8 जण पळून गेले, 22 जण माझ्याबरोबर राहिले. मग त्या 22 जणांना मी घेऊन शाळेत गेलो, मनाली पाटणकर मॅडमना भेटवलं. मनाली पाटणकर मॅडमनी सगळी प्रोसेस केली आणि त्यांना ॲडमिट करून घेतलं शाळेमध्ये. पण हे करत असताना काही लोक होते जे 7वी पास होते, 6वी पास होते, त्यांनासुद्धा 10वी करायची होती, असे बरेचसे जवळ होते. मग त्यांना मी काय केलं, मी त्यांना सगळ्यांना 8वीला ॲडमिशन घेतली. ज्यावेळेला ते 22 जणांना 10वीला ॲडमिशन घेतली होती, त्याच वेळेला काही जणांची 8वी 9वीसाठी ॲडमिशन्स केली गेली, कारण ते क्वालिफाय होत नव्हते 10वीची परीक्षा देण्यासाठी. त्यामुळे त्यांना 8वीला ॲडमिशन घेतलं आणि हे नुसते 22च नव्हे, तर या 22 बरोबर अजून अनेक लोक 8वीला ॲडमिशन घेतली होती. आणि मग हे जे 22 आणि माझा एक ड्रायव्हर मिळून 23 जण होते. त्यांच्यावरती मला लक्ष ठेवणं सोपं गेलं, कारण जो माझा माणूस होता, जो ड्रायव्हर होता, त्याच्याकडून मला त्यांच्या प्रगतीबद्दल कळत होतं आणि मग मी अधूनमधून ते कळल्याबरोबर जाऊन भेटायचो. कधी लोक लाजेनी, कधी शर्मेनी टाळायचे, शाळेला यायचे टाळायचे आणि माझ्या माणसाकडून मला ते कळल्याबरोबर मी लगेच मग त्यांना पर्सनली त्यांचा ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करायचो की का गरजेचं आहे. आणि या दरम्यान मला माळी सरांनी तर विद्यार्थ्यांना खूप चांगलं काही केलं, शिवाय इतर बरेचसे वेगवेगळ्या विषयाचे सर होते, त्यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे शिकवलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक मासूम नावाची एक संस्था आहे, जे माझ्या त्यापूर्वी माझ्या कधीच संपर्कात नव्हते, पण त्यांनी शाश्वती दिली की संध्याकाळचा नाश्ता वगैरे आम्ही यांना पुरवू. माझी पूर्वीपासून एक इच्छा होती की सकाळी जे झाडू खात्यामध्ये झाडू मारायला लोक येतात ते काही न खाता न पिता नुसता चहा पिऊन कामावर येतात, कारण सकाळी 6ची ड्युटी असते. त्यांना एक साधारण इडली चटणी तरी मी देऊ शकावी असा माझा प्रयत्न होता. पण नॅचरली महापालिकेमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून काही गोष्ट मंजूर करणं एवढं सोपं नसतं. मला बऱ्याच वेळा, जसं मी ज्यावेळेला ड्रेनेज डिपार्टमेंटमध्ये होतो, ज्यावेळेला मेन्सरला होतो, त्यावेळेला मी लोकांना स्टीम बाथ देण्याचा एक प्रयत्न केला होता आणि हार्डली त्या स्टीम बाथची किंमत फक्त 50,000 रुपये होती. आणि स्टीम बाथ एवढ्यासाठी द्यायचा होता की माणसं ज्यावेळेला माझी 3-3 फूट खाली 30-30 फूट खाली असायची 3-3 तास, त्यावेळेला ते जे इनहेल करायचे त्यांचे सगळे टॉक्सिक मटेरियल त्यांच्या इंटेस्टाईनला चिपकलेलं असायचं. आणि त्या नलिकांना क्लीन करण्यासाठी एक चांगला उपाय म्हणजे स्टीम बाथ होता, कारण स्टीम बाथनी ते न्यूट्रलाइज झाले असते सगळे टॉक्सिक एलिमेंट्स आणि त्यांच्या हेल्थवरती त्याचा दुष्परिणाम झाला नसता. पण त्यावेळेला सुद्धा ते मंजूर करून घेणं मला खूप कठीण झालंच नाही, म्हणजे ते माझं स्वप्नच राहिलं. तसंच आमच्या या कामगारांना इडली देण्याचं सुद्धा स्वप्नच राहिलं. आता मला आता संधी मिळाली, हे माध्यम मिळालं आहे, म्हणून या माध्यमाद्वारे मी संपूर्ण घनकचरा व्यवस्थापन खाते जे पण असेल, जे आपण महापालिकेचं असेल, नगरपालिकेचं असेल, त्यांना मी विनंती करतो की हे जे कामगार कर्मचारी सकाळी 6 वाजता कामावर हजर होतात आणि झाडू मारायचं काम सुरू करतात, त्यांना सकाळी किमान 2 ते 4 इडली आणि चटणी किंवा इडली आणि सांबार जर त्यांना देता आला तर तुम्ही याच्यावरती विचार करावा, ही माझी कळकळीची विनंती असेल. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सरांनी सांगितलं, कारण तुम्ही जर बघितलं की कचरा ही अशी गोष्ट आहे की आपण स्वतः त्याला हात लावायला किंवा टाकायला लाजतो, पण अशा परिस्थितीत देखील हे कामगार तो कचरा उचलतात. त्याच्यामुळेच आपला देश किंवा आपलं जे राष्ट्र आहे किंवा राज्य आहे ते स्वच्छ राहतं. पण त्यांच्यासाठी सरांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे की आपण त्यांच्यासाठी ही गोष्ट केली पाहिजे, तर नक्कीच याचं देखील आत्ताचं जे मॅनेजमेंट आहे त्यांनी विचार करणं खूप गरजेचं आहे. तर
अजून एक माझा प्रश्न आहे तुम्हाला, की आता तुम्ही सांगितलं की 10वी मध्ये त्यांना आपण हे केलं, शिकवलं, पण नक्की असं का वाटलं तुम्हाला? परत एकदा मी तोच प्रश्न घेतो, पण थोडा वेगळ्या पद्धतीने, की त्यांनी 10वी केल्यामुळे त्यांच्या आयुष्यात काय फरक पडणार होता, हे फक्त मला सांगा. मी ज्यावेळेला लागलो त्यावेळेला मी रात्रपाळीत होतो आणि त्यामुळे माझ्या कामगाराच्या प्रत्येकाच्या फॅमिलीशी टच होता. कारण त्यांचं सोशल हे जे होतं ते मी अगदी जवळून पाहिलं होतं. कारण माझा कामगार सकाळी 4 वाजता ड्युटी संपल्यानंतर शेवटचा कामगार येईपर्यंत मी कधी घरी गेलो नाही, कारण त्यांच्या सुरक्षेचा खूप मोठा प्रश्न असायचा. आणि हा जो कामगार घरी गेल्यानंतर नेमकं तो जाता जाता घरी पोहोचेपर्यंत 5, 5:30, 6 वाजायचे. जे जिथे कुठे राहत होते तिथे पाणी सुरू व्हायचं, शाळाची गडबड लगबग सुरू व्हायची आणि आमचा कामगार हा म्हणजे त्याला झोप अशी कधी मिळायचीच नाही आणि हे हेवी काम होतं. आमच्याकडे कसं आहे, आमच्याकडे एक पद्धत आहे, आमच्या हजेरीवरती जो माणूस खाली उतरतो गटारामध्ये त्याच्या नावावरती आम्ही यम असं एक लिहिण्याची जुनी प्रथा आहे. हा यम काय मला काही कळला नाही कधी, पण हा यम म्हणजे कसा होता की हा माणूस जर आज गटारामध्ये उतरलेला, आज जर बुधवार असेल तर पुढचे 6 दिवस त्याला मला लाईट काम देणं जरुरी असायचं आणि 7व्या दिवसानंतर मी त्याला पुन्हा उतरण्यासाठी एलिजिबल समजायचो. आणि ह्याचं कारणच असं होतं की इतकं हेवी काम असायचं की तो माणूस त्याचे पूर्ण शक्ती त्या एका दिवसाच्या कामामध्ये संपून जायची आणि ती पूर्ण रिकव्हर होण्यासाठी जो पिरियड आम्ही द्यायचो त्या पिरियडसाठी हा यम लावला जायचा. तर ही सगळी अवस्था मी बघितली होती. प्रत्येक कामगाराला मी जवळून ओळखत होतो, त्यांच्या घरची परिस्थिती, त्यांच्या घरामध्ये त्यांना मिळत असलेली वागणूक, या गोष्टी खूप मी जवळून पाहिल्या होत्या. आणि त्यामुळे ज्यावेळेला मी त्यांना 10वी करण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं त्यावेळेला मला माहिती होतं की त्यांची रिॲक्शन काय असेल. ते मी सांगतो म्हणून ते नाही म्हणणार नाहीत, पण त्यांच्यासाठी हे खूप मोठं काम होतं की सगळ्यांना म्हणजे घरच्या लोकांना मनवणं किंवा इतर लोक बरेचसे काही उद्योग करायचे, कोणी टॅक्सी चालवायचं, कोणी अजून काही उद्योग करायचे, कोणी अजून कुठे वॉचमनची ड्युटी करायचे, पठार येऊन बसायचे आणि ते बराचसा पगारातला भाग त्यांनी काढलेल्या कर्जाचा पायी व्याज आणि कर्ज यापायी घेऊन जायचे. सुदैवाने एक खूप चांगली नंतर गोष्ट घडली की आमच्या कामगारांचे पगार सगळे बँकेत जायला लागले आणि त्यांच्या हातामध्ये चांगले रक्कम त्यांच्या हातात पडायला लागली आणि एक खूप चांगली महापालिकेने केलेली एक खूप चांगली गोष्ट होती. ती माझ्या दृष्टीने माझ्या कामगारांसाठी, बाकी वरिष्ठांसाठी काय असेल ते असेल, पण कामगारांसाठी ती एक झालेली एक चांगली गोष्ट होती. आणि त्याच्यानंतर त्यामुळे सावकारांचं प्रमाण बऱ्यापैकी घटलं. आम्ही सुद्धा त्यांना ऑफिसमध्ये कधी एंटरटेन करायला दिलेलं नाही. आणि मग हे सगळं बघत असताना मग ज्यावेळेला मी म्हणालो की त्यांना तुमच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये फरक पडणार आहे, तुम्ही हे करा. तर त्यानंतर सुदैवाने ज्यांनी केलं त्यांनी खूप अगदी मेहनत केली. मला सांगायला आनंद वाटतो की ज्या वेळेला त्यांना वेळ मिळायचा, मधील वेळ मिळायचा, कारण त्यांना कॉम्प्रोमाइज नव्हता की त्यांच्या वर्किंगमध्ये मी काहीच करू शकत नसायचो. कारण जर झाडू मारणाऱ्या एखाद्या कामगाराचा जर बीट असेल तर त्याला तेवढा बीट तो कंप्लीट करणं हे कंपल्सरी होतं, ते मी करत होतो. फक्त प्रश्न कुठे आला की ज्या वेळेला त्यांच्या डोक्यावर परीक्षा आली आणि परीक्षेचं जसं इतर विद्यार्थ्यांना परीक्षेचं जे भीती असते, जी अवस्था असते त्यांची, म्हणजे परीक्षेमध्ये एक्झाम फिवर असतो, तो एक्झाम फिवर आल्यानंतर मात्र माझी खूप गोची झाली. कारण त्यांना त्याच्यातून बाहेर कसं काढायचं हा खूप मोठा यक्षप्रश्न होता. कारण मी भीतीपोटी जर गेलेच नाहीत परीक्षेला तर काय करायचं. मग मी पुन्हा सगळ्यांना एकत्रित घेऊन सगळ्यांना परत समजावायचा प्रयत्न केला आणि यावेळेला पण माझा जो पेरलेला माणूस होता तो मला खूप कामाला आला आणि त्यांनी मला प्रत्येकाची बित्तम बातमी सांगितली की साहेब जरा खचलेला आहे, याची अवस्था नाही आहे परीक्षेला यायची. मग मी स्वतः त्यांना परीक्षेला सोडायला गेलो आणि त्यांचं मी मनोबल वाढवलं आणि आनंद वाटतो सांगायला की 23 जणांना मी या कारणासाठी निवडलं होतं. 23च्या 23 जण खूप चांगल्या मार्क्सनी पास झाले. एकाला तर त्याच्यापैकी 71% मार्क्स मिळाले, काही जणांना 60% मिळाले, काहींना 55 मिळाले. पण 36% मिळवलेल्या माणसाबद्दल जो मला आदर होता तोच आदर मला 71% मिळवलेल्या माणसाबद्दल होता. कारण त्यांची ही जी त्यांनी जे काय मिळवलं होतं ते म्हणजे इतकं म्हणजे त्यांना इतकं क्रेडिट देण्याचं होतं की खरोखर त्यांना डोक्यावर घेऊन नाचण्याचा जो पिक्चरमध्ये प्रकार दाखवलाय तो खरोखर त्यावेळेला करावी अशी माझी स्वतःची इच्छा होती. पण शेवट कसं असतं की आपण ज्या पदावर बसलेलो असतो त्या पदावरून ह्या सगळ्या गोष्टी करता येत नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना मिठाई भरून आम्ही हा सेलिब्रेट केला. आणि त्याच दरम्यान माझ्याकडे मी महापालिकेमध्ये
सर्वप्रथम सोलर पॅनल्स लावले होते, ते कव्हर करण्यासाठी एक टीव्ही माध्यमातून एक मॅडम माझ्याकडे आली होती. तर तिने विचारलं काय एवढा खुशीचा काय क्षण आहे की इतके सगळे लोक आले, इतके भारावून गेलेले आहेत सगळे आणि जो तो तुम्हाला नमस्कार करतोय आणि काय नेमकं काय घडलंय काय. तर मी त्यांना म्हणालो की मॅडम हे सगळे जण आहेत ते माझे यशस्वी विद्यार्थी आहेत आणि हे मला रँक होल्डर पेक्षा पण जास्त मोठे वाटतात. तर मग ते म्हणाल मग मी कशाला मी सोलरचा कव्हर करू, मला म्हणे इतकी चांगली बातमी असेल तर मी हीच कव्हर करते. आणि त्यानंतर मग जो तिने तो बातमी कव्हर केल्यानंतर जो नंतर तो त्यांच्या कौतुकाचा जो प्रसंग घडत राहिले पुढचे 20-22 दिवस, ते खरोखर अवर्णनीय होते. आणि त्या माणसांसाठी ज्यांनी ती SSC पास केली होती त्यांच्यासाठी तर ते ना भूतो ना भविष्यती असा तो प्रसंग होते. कारण जो येत होता तो कौतुक करत होता, त्यांना काही बक्षीस देत होता आणि इतकं कौतुक म्हणजे झालेलं बघितल्यानंतर इतर लोक जे पळून गेले होते जे 8 जण, त्यांना त्याच्याबद्दल खूप पश्चाताप झाला. ते माझ्याकडे आले, साहेब म्हणाले आमच्याकडून चूक झाली, आम्ही तुमचं ऐकायला हवं होतं त्यावेळेला, पण आम्ही तुमच्यावर विश्वास नाही ठेवला, पण आम्ही खूप मोठी चूक केली. म्हटलं काही चूक वगैरे झालेली नाही आहे, तुमची पहिली बस चुकलेली आहे, ठीक आहे आपण आता दुसऱ्या बसमध्ये आपण ऍडमिशन घेऊ. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या बॅचमध्ये मला काहीही न करता 26 विद्यार्थी आपसुकच मिळून गेले. खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सरांनी सांगितलं. आता अजून एक शेवटचा प्रश्न की आता इतकं सगळं घडलंय, चित्रपट चालतोय, लोकांपर्यंत हा विषय पोचतोय, ह्या विषयाचं लोकांनी गांभीर्य सुद्धा घेतलेलं आहे, पण आता तुमची जी भूमिका होती याच्यामध्ये तुम्ही जे निस्वार्थीपणे त्यांच्यासाठी काम केलं आणि अजून इतरही देखील तुम्ही कामं करताय, तर त्याच्यातून तुम्ही आपल्या प्रेक्षकांना जाता काय संदेश द्याल? ह्या चित्रपटामधून एक गोष्ट झालेली आहे की जे मानवता लोकांच्या हृदयातून हरवली होती, ती जो हा चित्रपट पाहतो त्याच्या हृदयात ती मानवता पुन्हा जागी होण्याचे प्रसंग आता घडतायत असं मला वाटतंय. कारण पडद्यावरती एखादा माझा माणूस, एखादा कर्मचारी जो ऍक्टिंग करतोय तो माझ्या माणसाने केलेल्या एखाद्या गोष्टीचा तो इमिटेशन करतोय, पण त्याचे प्रयत्न आणि त्या प्रयत्नाला मिळणारं यश पाहून जर तो चित्रपट पाहणाऱ्याच्या डोळ्याच्या कडा जर ओलावत असतील, त्यांच्या हृदयाला जर पाझर फुटत असेल, हे फक्त कधी होतं की ज्यावेळेला आपली स्वतःची अपत्य, स्वतःची मुलं मुली ज्यावेळेला एखादं यश घेऊन येतात त्यावेळेलाच फक्त आनंदाचे अश्रू आई बापाच्या डोळ्यामध्ये तरळतात. पण मला खूप अभिमानाने सांगायला वाटतं आणि मला खूप आनंद वाटतो की हे माझ्या एका छोट्याशा कृतीमुळे इतकी मोठी घटना घडते आहे. आज मला थिएटरमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळताना दिसत आहेत. इतका भावनाविवश होतोय माणूस की त्याला विचारलं की चित्रपट कसा वाटला तर बोलताना चटकन त्याच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहतं. आणि हेच एक माणसातली माणुसकी अजून न संपलेली असल्याचं हे एक उदाहरण आहे असं मला वाटतं की जो माणूस पिक्चर बघून डोळ्यामध्ये अश्रू आणतो तो इतका भावनिक होतोय, त्याला समोरच्या माणसाच्या आनंदामध्ये आनंद वाटतो. आणि सर्वात महत्वाचं, पूर्वी मराठी पिक्चर्स असायचे, त्या पिक्चर मधून लोक रडायचे, पण ते रडत असायचे ते दुःखाश्रू असायचे. एखाद्या सासूने सुनेवर केलेला अत्याचार बघून किंवा एखाद्या बाळाची आई निर्वर्तल्यानंतर जे होणारं दुःख बघून अशा घटनांनी त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी यायचं. पण हा आमचा चित्रपट आता थांबायचा नाही. हा एकमेव असा चित्रपट झालेला आहे की जो चित्रपट पाहताना माझ्या कर्मचाऱ्यांनी मिळवलेलं यश हे बघून लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, आनंदाश्रू येतात आणि लोक आपसूक उठून टाळ्याचा कडकडाट करतात त्या थिएटरमध्ये. हे पाहिल्यानंतर मला खरोखर वाटतं की यस, हे म्हणजे आमच्या धर्मवालिया साहेबांनी जे स्वप्न बघितलं, त्यांना जे वाटलं की हे घडू शकतं आणि जे माझ्यासाठी एक क्षुल्लक गोष्ट वाटत होती की मी एवढी 100 कामं केली त्यापैकी ते एखादं काम आहे आणि त्याला इतकं महत्व देण्याची काहीच आवश्यकता नाही असं जे मला वाटत होतं, पण बरोबर ते त्यांनी खोडून काढलं होतं धर्मवालिया साहेबांनी. आणि याला प्रॉपर म्हणजे साज सजवणं करणं हे आपल्या शिवराज वायचळ, ओंकार गोखले आणि अरविंद जगताप यांनी केलं. आणि त्यांनी जी निर्मिती केलेला चित्रपट आहे तो आज 4थ्या आठवड्यात सुद्धा हाऊसफुल चाललेला आहे आणि अनेक लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. पण सांगायला खूप आनंद वाटतो की एवढ्या सगळ्या रिव्ह्यू मध्ये आजपर्यंत मला गेल्या 24-25 दिवसामध्ये एक सुद्धा रिव्ह्यू निगेटिव्ह स्वरूपाचा भेटलेला नाहीये. आणि इव्हन नॉन महाराष्ट्रीयन लोकांनी सुद्धा रिव्ह्यू केलेले आहेत, ते सुद्धा दे आर सो पॉझिटिव्ह अबाउट इट. आणि बुक माय शोला तर 9.8 आउट ऑफ 10
इतकं रेटिंग मिळणारा कदाचित माझ्या बघण्यातला तर हा पहिला चित्रपट आहे. चित्रपट आहे तो. खूप चांगल्या पद्धतीने सरांनी सांगितलं आणि खूप खरं सरांची संघर्षमय जी जीवन प्रवास आहे तो या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला आणि तो विषय आम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही एक छोटं माध्यम झालो. याबद्दल आम्हाला देखील आमचा स्वतःचा आणि आमच्या संपूर्ण टीमचा अभिमान वाटतो. एवढंच सांगतो आणि थांबतो. तर असेच नवनवीन विषय नवनवीन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी पाहत राहा आपला माणूस VM युट्यूब चॅनल. त्याला जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद.